चल जा तू. हां चल भेटू लवकर पुढच्या हप्त्यात. 2 हप्त्यांनी पुन्हा येते. 2 हप्ते नाही राहिले, एक हप्ता. चल बाय. चल बाय बाय. त्यांना सांगशील काय लागेल. हां सगळ्यांना समजलं यूट्यूब वाल्यांना. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मालवणवरून निघतोय मुंबईला जायला आणि 3 दिवस कंटिन्यू पाऊस होता. तर कालचाच दिवस फक्त व्यवस्थित फिरलो आणि 1 दिवस तर वायाच गेला, त्याला जास्त फिरता पण नाही आलं. तर जाता जाता एक गणपतीचं मंदिर आहे देवगडला, तो कवर करायचा प्रयत्न करूया. जर झालाच तर ठीक आहे, नाही तर 2 हप्त्यांनी पुन्हा येतोयच. काय हां हो चलो 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 चलो. ये बर्ड्स किसने रख डाला इधर? सगळं कचरा. तो मंदिर समजलं कुठं? नाही आता टाकूया आपण. पोखरबाव दाभोळे आचरामध्ये ते गणपतीचं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे. तर आता जाऊया. पाऊस पण पडतोय, तर आता तिथे जाताना शॉर्ट्स कपडे घालायचे नाहीत, जाताना फुल पॅन्ट वगैरे घालायचं आहे. तर जाताना प्रॉपर ते कपडे घालूनच जावा. जर जात असाल तर पुन्हा तिथून हाकलवतील, त्यामुळे प्रॉपर व्यवस्थित कपडे घाला. चला. आणि मंदिर खूप सुंदर आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चलो गणपती बाप्पा मोरया. आज पण पाऊस कंटिन्यू चालू आहे, बघूया मुंबईपर्यंत कसं काय पोहोचतोय. आपण त्या मंदिराच्या इथे पोचलोय. समोर मंदिर दिसत असेल तुम्हाला. आणि पाऊस चालू झाला तर वॉटरफॉल वगैरे चालू झालेत. समोर वॉटरफॉल पण दिसत असेल. हे मंदिर बघण्यासारखं आहे, कारण वरती मंदिर आहे आणि खाली त्याच्यापेक्षा खूप छान दृश्य आहे. असं इथून खाली जायचं आहे. खालचं दृश्य खूप सुंदर आहे. पहिला आपण मंदिरातलं दर्शन करून घेऊ. गणपती बाप्पा मोरया. चला खाली जाऊया. आणि एक सुंदर असा नजारा. आता पाणी पूर्ण भरलेलं आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात जर आला असतात ना, पाऊस पडायच्या आधी त्या साईडला जाऊ शकत होतात. आणि हे पाणी थोडं कमी असतं तेव्हा बघायला खूप छान वाटतं. तिकडे भुयार आहे, भुयाराखालून तिकडून पाणी येतंय सगळं. त्यामुळे जर मालवणला येत असाल, देवगडला येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि एक जाता जाता मस्त अनुभव घेऊन जावा आणि गणपतीचं आणि शंकराचं दर्शन घेऊन जावा. त्यानंतर या व्हाळ्याच्या खालून जो हा दगड गेलेला आहे ना, हा पूर्ण एकच दगड आहे तिथपर्यंत. जेव्हा त्यांनी खोदलं तेव्हा हे त्यांना असं भेटलं, म्हणजे त्याला कुठेही जॉईंट नाही, काय नाही, पूर्ण एकच दगड आहे. एका दगडात पूर्ण ते मंदिर आहे. गणपतीची जी मूर्ती आहे ती इथली स्वयंभू आहे आणि पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि ती मूर्ती खडकात जेव्हा खोदकाम केलं तेव्हा ती अखंड मूर्ती भेटलेली आहे. ती